नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुम्हाला कळवण्यात येते की ज्या वेळेस आपण डेंगळ्या पाईपा मोटर सोडत असताना मित्रांनो बोरची खोली सोडत असताना बोरची खोली कमीत कमी खाली 60 ते 70 फूट पाहिजे. कारण ज्या वेळेस आपण मोटर सोडतो त्यावेळेस मित्रांनो खाली 60-70 फूट बोर रिकामा पाहिजे. कारण ज्या वेळेस मोटर सोडण्यात येते त्यावेळेस मोटर चालू करण्यात येईल त्यावेळेस मोटरचा पाईप लांबतो. लांबल्यानंतर मित्रांनो त्याची जास्तीत जास्त दाट शक्यता असते की गाळात जाण्याची. ज्यावेळेस गाळात जातो त्यावेळेस मित्रांनो मोटर पाणी मारत नाही. नंतर मोटरचा काही प्रॉब्लेम येऊ शकतो. आपण ओढण्याचा प्रयत्न करतो पण मोटर काय ओढत नाही. नंतर आपण मशीनच्या सहाय्याने मोटर काढतो. मशीनच्या सहाय्याने मोटर काढण्यात मित्रांनो पूर्णपणे यश येत आहे. मशीनचं सांगायचं तात्पर्य मित्रांनो, कारण ही पाईपाला कुठलाही धक्का लागत नाही. धक्का लागत नाही म्हणजे नाही, धक्का लागल्यानंतर मित्रांनो पाईप तुटण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे आम्ही आमच्या लाईनने काढू शकतो. मित्रांनो सांगायचं तात्पर्य आहे की आपण मोटरला खाली बांधलेलं असते ती आमच्या डायरेक्ट गळ जाऊन धरते मोटर वरी काढण्याचा प्रयत्न करतो. बघू शकता मित्रांनो, हे काही मोटर व्हीपरची मोटर आहे टॅक्समोची. खाली शेतकऱ्यांनी सोडली, त्यांना कोणताही अंदाज लागलेला नाही. त्याच्यामुळे मित्रांनो कॉलम पाईप सोडा. कॉलम पाईप आहे, पाईप सोडल्यानंतर मित्रांनो कुठलीही अडचण येत नाही. अडचण आल्यानंतर मित्रांनो आपल्यापाशी इनर लाईनीचा पाईप आहे. इनर लाईनीच्या सहाय्याने मोटर 100% निघते ही मी खात्री करून देतो. कारण ह्या पाईपाचं असं सांगता येतं की मित्रांनो बघा आता कॅशिंगला गुंतलेलं होतं, बळबळ ओढण्यात ताणतणाव होत होता. त्याच्यामुळे मित्रांनो कॉलम पाईपा सोडा. कारण आपली मोटर मित्रांनो जास्तीत जास्त पैशाची असते. टॅक्समो मोटर जवळजवळ 40,000 रुपयाची मोटर असते. आपण थोडंसं दूरदर्शन केलं की बाबा कॉलम पाईपाच्या ऐवजी ढेंगळा पाईप सोडून पाईपा जरा पैसे कमी होतील. पण मित्रांनो असं नका करू, डायरेक्ट कॉलम पाईपा सोडा मोटर. बघू शकता मित्रांनो गळाला धरून मोटर वर आलेली आहे. ढेंगळ्या पाईपावरती मोटर सोडू नका. तर मित्रांनो कॉलम पाईपा मोटर सोडा. तर कोण नवीन असाल ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. कृषी टीचवर आपलं स्वागत आहे मित्रांनो. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा मित्रांनो, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याला पुढील व्हिडिओ मी दाखवत आहे. तरी मित्रांनो जर तुम्ही मला प्रतिसाद दिला चांगला तर